ताज़ा अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें और बेल आइकन को भी प्रेस करें। जिल्हा मोटर मालक संघातर्फे आज चक्का जाम आंदोलन। केंद्र सरकारच्या नवीन वाहन चालक विरोधी कायद्यासंदर्भात जिल्हा मोटर मालक संघाच्या वतीने दिनांक 1 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन आज 2 जानेवारी रोजी चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। केंद्र सरकारने चालकाच्या विरोधात नवीन कायदा अंमलात आणला असून चालक विरोधी कायदा हिट अँड रन भारत न्याय संहिता 2023 या कायद्याच्या विरोधात जिल्ह्यातील सर्व ट्रान्सपोर्ट युनियनच्या वतीने हिंगोली वाशिम राज्य स्तरावरील बासंबा फाटा डॉक्टर हेडगेवार महाविद्यालय समोरील रस्त्यावर सकाळी 11:30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे। या संदर्भात जिल्हा मोटर मालक संघाच्या वतीने 1 जानेवारी रोजी प्रभारी जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांना निवेदन देण्यात आले। हे आंदोलन शांततेच्या मार्गाने केले जाणार आहे। दिलेल्या निवेदनावर शेख शिराज शेख सत्तार, शेख रहमान शेख हैदर, सैयद खिजर, हमीद खां, समद खां पठान, सैयद बाबा अली, पटेल खां, सत्तार खां पठान, गुलशेर खां पठान, शेख मुख्तार शेख महबूब, शेख कासिम शेख महबूब, स्वप्निल जायसवाल, पंडित दीपके, संजय राउत, सैयद रहीम खां, गणेश सोनूने, मारुति शिंदे, अरबाज खान, शेख महताब, शेख हारून, शेख ईसा, शेख जब्बार शेख उमर, साजिद खां, शब्बीर खां पठान, शमशेर खां पठान, यूसुफ प्यारेवाले, शेख रफीक शेख चांद, अनिल घोंगड़े, शेख नसीर शेख लतीफ, दयानंद नरवाड़े, संग्राम केंद्रे, दीपक उबाळे, संजय पांडे, केशव कागणे, माऊली केशवे, एजाज खां, शेख इब्राहिम, शेख महबूब आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। A7 न्यूजसाठी अनीस अहमद, हिंगोली। अध्यक्ष हिंगोली जिला मोटर मालक संघ का अध्यक्ष हूँ मैं इस जिला कार्यालय पर इसलिए आए हुए हैं कि हमारे ड्राइवर लोगों पे जो कायदा जो लगाया हुआ है ये गैर कायदेसी है। ये ड्राइवर के बाल बच्चे रोड पे आने का कायदा है और हमारी कोई इससे तकलीफ है। ये कायदा वापस अगर नहीं लेंगे गवर्नमेंट तो हम चक्का जाम कल से चालू है हमारा करना और कल से चक्का जाम रहेगा। और ड्राइवर की कैपेसिटी नहीं है, ऐसा ड्राइवर की कोई कैपेसिटी नहीं है। 5-10 लाख रुपए देने की, 10 साल सजा भोगने की। ड्राइवर एक 700-800 रुपए 1000 रुपए महीने का आदमी है। ये इतने रुपए तुम्हारे को अगर देना है तो दूसरा कोई भी धंधा करेगा, कर सकता है, ड्राइवर करेगा। ड्रायव्हरच्या विरोधात कायदा खानापूर त्याचा आहे। जर हे अपघात झाला होऊ नाही झाला तर आपण इन्शुरन्स कशासाठी भरतो? 500 कशासाठी करतो? पीयूसी 150 रुपयाचीच राहते, ती कशासाठी भरतो आपण? हे कायदा कशासाठी आहे? इन्शुरन्स कशासाठी? सालाला 30,000 भरतो आम्ही, हे कशासाठी आहे? हे रोड टॅक्स कशासाठी आहे? हे असा कायदा कायदेशीर कायदा आहे, हे कायदा चुकीचा आहे। मग आम्ही इन्शुरन्स नाही भरायचं, पासिंग नाही करायची, मग साहजिक भी नाही, गलत आहे। आताचा जो नवीन कायदा आहे हे बिलकुल चुकीचा आहे। जे पहिला कायदा आहे ते लागू करा, टोल टॅक्स इन्शुरन्स हे आमचं कर्तव्य हे भरण्यासाठी। हे कशासाठी भरतो आपण? समोरच्याची चुकी होऊ नये झाली तर त्याला पैसा भेटू शकतो, आपल्याला भेटू शकतो। हे बेसायकर कायदा आहे, हे कायदा चुकीचा आहे। आम्ही शहाजी सरांना माझी विनंती आहे, हे सर्व माझे ड्रायव्हर बांधव आहे, यांच्यासाठी असं का बिल पास केलं? त्यांच्या स्वतःच्या गाडीवर सुद्धा त्यांचा ड्रायव्हर असतो, त्यांना सुद्धा ड्रायव्हर शिवाय गाडी कुठेही जात नसते, पण बाकीच्या ड्रायव्हरांनी काय करायचं? असं कुठलं बिल पास केलं त्यांनी? हे बिलकुल चुकीचं आहे। त्यांचे मुलं बाळं ड्रायव्हर हा ॲक्सिडेंट करण्यासाठी गाडी नाही चालवत। ड्रायव्हर हा सर्वांना नेऊन सोडण्यासाठी येण्यासाठी आपलं स्वतःचं घर चालवण्यासाठी एक मजुरी करतो, तो मजुरी आहे। आणि याच्यामध्ये आम्ही सरांनी जे केलं ते पूर्ण चुकीचं आहे। ड्रायव्हरचे घर ॲक्सिडेंट ड्रायव्हरचा झाला, ड्रायव्हर बी त्याच्यात मरू शकतो, तो हातावर जीव घेऊन चालतो, पण त्यांचं काही झालं तर त्यांच्यासाठी काही बिल केलं का? आम्ही सरांनी काहीच नाही केलं। पण ड्रायव्हरचे लेकरं बाळं मुलं मुली ह्यांनी काय करायचं? असं का? स्वतः तो पण ड्रायव्हर, त्यांनी पण बगैर ड्रायव्हरचे जात नाहीत, कोणीही बगैर ड्रायव्हरचं जात नाही। मग ड्रायव्हरासाठी असं का? असा अत्याचार का त्यांच्यावर? तुमचा मुद्दा काय? तुम्ही हे बिल पास व्हायला नाही। मग बिल मध्ये काय करावं? तुम्ही काय म्हणणार आहे? रद्द झाला पाहिजे।
मग कोणता कसा पाहिजे मग जे पहिले जे कानून होते तेच लागू राहायला पाहिजे. ते जुना कायदा पाहिजे हा नाही तर पुढं चालून आम्ही चक्काजाम बी करू शकतो. म्हणजे खालच्या थराला जायची बी तयारी आहे. आता हे रद्द नाही झालं तुम्ही पुढे काय करणार काय नाही, आम्ही चक्काजाम. सर्वांच्या यामध्ये आमच्या ड्रायव्हर यामध्ये कोण शामिल आहे तुमच्या संघटनेमध्ये सर्व ड्रायव्हर बांधव हर जाती समाज कोणत्याही पक्षाचा नाही, कोणताही काही नाही. सर्व संघटनामध्ये कुठलाही जात धर्म काहीच कोणताही पक्ष नाही, आमची संघटना कुठलाही पक्ष नाही, कोणताही जात धर्म नाही आमच्यामध्ये. आम्ही फक्त एकच ड्रायव्हर. ड्रायव्हरला काय काय तकलीफ आहे? आणि या कायद्यात कुणाचे सार्थक नाही. जे कायदा काढला त्या कायद्यात कुणाचे सार्थक झालं नाही. एक मिनिट, कधी 7 लाख रुपये रक्कम आणि 10 वर्षाची कारवाई, याच्यात कुठलाही फायदा नाही, कुणाचा नाही. त्याने एखादा असा कायदा काढायला पाहिजे होता की अपघात झाल्यावर ज्याला मार लागला त्याला कुठेतरी दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर त्याला इनाम ठेवायला पाहिजे होता. इनाम ठेवला असता 25,000 50,000 तर लोक धावून आले असतील, त्या माणसाला जखमीला दवाखान्यात पोहोचवलं असतं. पण हा जो जीवे घेणे ड्रायव्हरच्या भरात कायदा काढलेला आहे हा फार बेकार कायदा, चुकीचा कायदा काढलेला आहे. या कायद्यामध्ये कुणाचेही सार्थक नाही. अपघात होणाराचं सार्थक नाही, अपघात करणाराचं सार्थक नाही. आणि अपघात जो हा शब्द आहे या शब्दातच काहीतरी वर्चस्व आहे. अपघात कशाला म्हणतात, अचानक कशाला म्हणतात, अचानक होणारा अपघात जाणून होत नाही. अपघात हा शब्दात काय आहे? अपघात या शब्दाचा अर्थ काढा. अपघात accident. ड्रायव्हरांना कुठं मरायचं? ड्रायव्हरला पहिले स्टार्टला अपघात झाल्या पब्लिक मारते. नंतर पोलीस स्टेशन मध्ये आणखीन प्रॉब्लेम येतात. त्याच्यानंतर कोर्टात गेल्यानंतर वकील सुद्धा हे मागा ते मागा, हे पैसे करा, तिकीट करा, त्याच्यात बी ड्रायव्हर मरतो. हर जागी ड्रायव्हर मरतो. त्याच्यानंतर त्याच्या घरचे लेकरं बळ ते तो वेगळे, त्याच्यात परेशानी तो. त्यानं जाणून बुजून कोणताही ड्रायव्हर ऍक्सिडेंट अपघात करत नसतोय. कुत्रा जरी मेलेला असला रोडवर तो बाजूने गाडी घेऊन जातो किंवा सेंट्रलमध्ये येते. मेलेल्या कुत्र्या सुद्धा ऍक्सिडेंट करायचा कोण्याही ड्रायव्हरचा हेतू नसतो. तुम्ही कोण आहे संघटनचे मी कळमनुरी तालुक्यात